अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं गंगूताई, अगं किती दिवसांनी कशी आहेस? या हाय बरी. तू कशी आहेस? या बरी आहे. अगं तिकडं तुझ्या घराकडं तुझा दादला, तुझी सासू, तुझी लेक समजा कवाची आली आहेत. पण तू आहेस कुठं? या घरातच थांबले हाय बघ. काय काम आहे का? काम असं नाही. मग आली का नाहीस? का कोळला यायचं नाही असं ठरवलं आहेस? नाही नाही असं काय नाही. बर ते जाऊ दे. तू इकडे कुठं? अगं माझं मावशीकडं जरा काम आहे म्हणून तिच्याकडे निघाली आहे. असं होय. बाकी समजा बरं आहे ना व? अगं काय सांगू बाई तुला, तू माहेरला गेलीस ना का समजल बघ. म्हणजे भांडण बिंडण झालं का काय? अगं आम्ही तळ्यावर कापड धुवायला गेलो होतो, लई जणी होतो. हा, मी पहिला का तू पहिला वरनं भांडण झालं असणार. नाही एवढ्या शाण्या हायतच तुम्ही. नाही नाही ग, तसं नाही. आम्ही कापड धुत होतो तेव्हा तिथं बाळू आला आंघोळीला. आमचा बाळू. मग काय, आणि दुसरा कुठला बाळू हाय होय आकोळात? बर मग काय केलं त्यानं? अगं त्याने आमच्यावर भूत सोडली. काय? होय, बाळूने आमच्यावर भूत सोडली आणि आम्ही बायका आपसात कच्चा कच्चा भांडायला लागलो. एकमेकींच्या झिंज्या धरून एकमेकींचा जीव काय तो घ्यायचा बाकी होता बघ. ये उगा काहीतरी बोल ना गा. उगं कशाला खोटं सांगेन, जे झालं तेच सांगते. ओके. माझी गंमत करते आहेस ना व? अगं नाही, आईच्यान. हे तर केलंच असेल बाळू ना. मी निघते आता. अगं आता कुठे निघाली? उद्या सकाळच्याला जा की. आणि माझं नाव तेवढं घेऊ नका ग, नाही तर बाळू अजून भूत सोडायचा. चल जाते म्या. हे काही नवीनच. सकाळच्याला निघाय पाहिजे. असं कुठं असतं का? सगळा पान उतारा करून घेतला चावडीवर. अक्का अयो येत त्या कशाला बोलतोस? तुम्ही का बसा. अक्का बाहेर या. यो काय रे तात्या, कशाला ओरडतोस एवढ्याने? पाणी पाजा आधी पंचासनी. अयो कोरड पडली कशाला? घ्या. हे असंच पाणी पाजलं त्या बाळ्याने. का काय झाले? काय झाले सांगा लवकर. ते ऐकत असतं का बाळू? अयो तू जरा गप्प बसतोस का रे त्या? गुंडू आता काय झाले तू तरी सांग. अव्वा मी म्हणतो तेच खरं झालं. हा ऐकलंच नाही त्याने. मुळात तो आता लहान राहिला नाही. तो लहान होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर त्रास दिला तर त्याला. ए गुंडू, तू अजून आगीत तेल ओतू नकोस. आय नॉट लाईक. हेनरी, आज बाळूने ऐकले नाही आणि असेच चालू राहिले ना तर गाव तरी ऐकेल का? यो अव्वा आता दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत. आता सगळं बदललं आहे. म्हणून गावची सत्ता सोडून चालेल काय? अयो धीर धरा मी करतो काहीतरी. अयो तुम्ही काय करणार आहे कोण आठव. केलं गेलं आणि तूप गेलं. हाती राहिलं झोपटणं. येत त्या जरा समोर ये, पेटी ठेव. कम फास्ट. अयो तिकडे बघ कोण आलं. अय्यो तेलही गेलं, तूपही गेलं. हा ते राहिलं धोपाटणं. धोपाटणं. तूप गेलं. मी असा सहजासहजी हार मानणार नाही. अयो त्या बाळूची अशी काही जिरवतो बघालच तुम्ही. वाट बघा. अयो वाट बघा. हा वाट बघा. अयो
चटूक केलं हा खरं सांगताय ना व नाहीतर काय हाल दिसा नाव आहे आमचे. पर त्यानंच केलं कशावरनं? त्यो नाहीतर कोण करल? हातवर केला आणि केलं काहीतरी. मग काय झालं काय समजना आम्हाला. तो बाळू लहानपणापासूनच असं काहीतरी करत असतो. ए लहानपणी त्यानं कुठं काय केलं आहे? लहानपणीचं कशा पाय काढता आहे? ए अरे काय चाललं आहे? ह्यो तात्या होता तिथं विचारा ह्याला. ए मी कुठं नव्हतो, मी काय केलं नाही हा? अरे ऐकून तर घे. तात्या तू होता ना तळावरती त्या दिवशी बाळूनी भूत सोडली तेव्हा. तळ्यावर वय वतन म्या कसल्या भांडत होत्या, झिंजा पकडू पकडू भांडत होत्या त्या. म्या होतो म्हणून वाचले ती. तुझं कौतिक बास कर आणि काय झालं ते सांग. ह्यासनी खोटं वाटतंय. हा तळ्यावर वय म्या चाललो होतो रस्त्याने, बाळू तिकून चालला होता, त्याला मी दिसलो. ते म्हणलं ए तात्या चल सांग तळ्यावर. मग गेलो मी. ए लबाड, अरे मुद्द्याचं बोल. तळ्यावर काय झालं ते सांग. सांगतो ना रे, समजा कसं व्यवस्थित समजायला पाहिजे का नाही. काय ना ग नुसतं तळ्यावरला सांग. काय ह्या खोड काढत होत्या बाळूची, दिले त्याने भूत यांच्या अंगावर सोडून. ऐकला का? असं व्हायला लागलं तर कसं? काहीतरी करायला पाहिजे. आता आपण काय करणार आहे? पंचाकडे जाऊ, येत काहीतरी करते. चला पंचागत. नाही नाही तुम्ही थांबा, मी पंचाकडे जातो, तुम्ही बाळूकडे जा, मी पंचाला घेऊन येतो. हं? होय होय ए, चला रे. काय चला काय अरे बाळूच्या घराकड. निघालं तोंड घेऊन, तुला उभं तरी करेन का त्यो? म्या पंचाला घेऊन येतो, तुम्ही वाईच हिथच थांबा, आपण संग जाऊ मग. हा हा चालले बाळूकडं. मापा अरे हाय का घरात? आदू काय रे? अरे त्यो त्यो पंच पाड्यातली समधी माणसं घेऊन इकडे येत आहे. कशापाई? एवढा कालवा कशाला लावला आहे? बाळप्पाने चेटूक केलं आहे असं म्हणणं आहे त्यांचं, म्हणून इकडे येत आहे. भीमा खाट घे चल. हा काय झालं आहे हो? तुझ्या लेकाला बघतोय वय आपण सुखानं जगल्याला. बायांवर चेटूक केलं याची पंचाकडे तक्रार केली आहे. समजे इकडे येत आहेत मग. अज्जे सावडी भरणार आहे इथं. नाही बघू थांब. मला लय भ्या वाटत आहे. येऊ नग, काय व्हायचं नाही. हिर्या या काय म्हणती? हा समदे इकडच येत आहे तर लग्नाचा विषय मिटवून टाक. वय वय आधी काय काय होते ते बघू आणि मग करू. याव का रमा रे. राम राम. अयो राम राम. अयो मी येणार हे आधीच माहिती होती की काय म्हणतो मी? आहे म्हणजे ते असू दे असू दे. तुम्ही सगळे आहात, पण ज्याच्याशी बोलायचं आहे तो कुठे आहे? घालून दिलं काय कुठे? नाही नाही हाय की घरातच आहे. आया आया बाहेर ये रे. काय कालवा लावला हाय? अरे हे काय समजा गाव चाल आहे की काय पंच? ते तुझी आठवण आली म्हणून आलो. हा तेच म्हणलं. तिसरा तिकडे कस काय यायला लागला हाय. बसा. ए बस तोच काय पोपटा उभा राहा.
ए बाळू, आम्ही इथे काय बसायला बोलायला आलो नाही. हा वय पर काय बोलाल का नाही आता? नुसतं तोंडच बघत बसणार आहे. बसून बोलता येईल की. बसा बसा. यो विषय बदलू नकोस रे, मी तुला चांगला ओळखतो. मूळ मुद्द्यापासून माणसाला दूर कसं न्यायचं तुला चांगलं ठाऊक आहे, पण तुझी चालाकी चालू देणार नाही बघ मी. अहो पण तुम्ही तरी दुसरं काय करताय? मुद्द्याचं बोला की. बरोबर आहे, बरोबर. मयप्पा, तुझ्या मुलाबद्दल तक्रार आली त्या बायकांकडून की ह्याने चेटूक केलं म्हणून. आणि हे सगळं या तात्याने बघितलं. काय रे तात्या? हा मग मी आज स्वतः मी काय सांगणार मी तरी. यो एकदम युटर्नच मारलास की रे. यो माझ्याकडे किती बडबड बडबड करत होतास अखंड, अगदी नॉनस्टॉप, आणि इथे म्हणतोस काय सांगणार म्हणून. अव तवा त्या बायका नव्हत्या ना, म्हणून मी सांगितलं. त्यासनी बोलू दे की. ए बायानो, सांगा बरं काय झालं? आम्ही समध्याजणी तळ्यावर गेलो होतो. भूता या हातात. काही समजायच्यात असं समज झालं. म्यावर एक तो बाळप्पाला तो असं काय बी करणार नाही. ए माझू, मग आम्ही काय येडे म्हणून बोलतात का रे? अय्य, पर हे समजा भाऊनी केले कशावरून? नाही मग काय आम्ही केलं का? अरे त्या बायका बाळूला बोलतो त्या म्हणून बाळूने केलं ते. विचार त्यांना. म्हणजे त्या बायका आधी बोलल्या बाळूला, त्या बायका बोलल्या आधी बाळूला. अयो काय बोलतोस रे बापटा? गप्प उभा राहा. तसं तात्याकडनं समजलं हाय मला समजत. आम्ही बोललो बी बाळ्याला. काय बोलला तू बाळूला? हे विचारलं त्याला खरं आहे का म्हणून. तो काय सांगणार आहे वय मी केलं म्हणून? म्या नाही घाबरत कुणाला. मॅच भूत सोडली त्यांच्यावर. काय करायचं आहे ते करा. बाळू गप बसवत नाही का तुला? का गप बसल तो? हा करा काय त्याला वाटलं नाही, आता का गप बसल? पंच एक डाव माफ करा. पुन्हा नाही करायचं असं त्यो. मी असं बुद्धी देतो. बाळू कबूल कर, पुण्यांदा असं करणार नाही म्हणत. हा आता म्या काय करायचं आणि काय नाही ठरवणार हे कोण? म्या कशा पायी कबूल करायचं?
यो गोऱ्या, सरकारचा कायदा आहे, एकदम कडक आहे. तक्रार जर तिकडे गेली ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला बाळू? गोऱ्याचं सरकार असू दे नाहीतर काळ्याचं सरकार असू दे, या कुणाच्या बाला भीक नाही घालत. समधी गेली उडत. आया कोण बंद कर. कसा बोलतोय बघितलं मी अप्पा. बरं आहे गावासमोर बोलतो आहे. अयो, गावच्याच लोकांवर चिटुक करतो. अय्यो, नशीब समजा आम्ही भूतासनी जाया सांगितलं, नाहीतर या बाया इथं चुरू चुरू बोलत आहेत नव, अजून एकमेकींच्या झिंजा उपटत बसल्या असत्या. माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं नव. ऐकायचं नाही तर भोगा. अय्यो. पंच, काय ते ठरवा. इथं आमच्या नातीच्या लग्नाचं चाललंय आणि तुमचं काय मधीच? होय, अयो, मधीच आपलं काय मधीच? आम्ही कशाला येऊ मधीच? अयो, आणि ज्या नातीचं तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणतात तो काय करतो ते बघितलं ना? अयो, तरी त्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणताय. जरा विचार करा, ह्याच्यासोबत लग्न केल्यावर काय भलं होणार? आव पंच, हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन? अय पंच, इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय ना व, एवढंच बोला. अयो, मला काही हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो, बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो, काय झालं ते समजलं असेलच. होय, म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं? अयो, बाळूने कबूल केलं, त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो, पण त्याची काय चूक त्यात? त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल, पण सुरुवात त्याने केली नाही. अयो, हे गुंडू काय बोलतोस? अप्पा, सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या? मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. तू कोणाच्या बाजूने आलास? पंच, बाजू बिजू मारू द्या. हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो. दिले भूत सोडून अंगावर. अयो, हे पुपटा, हे सगळं असं असेल आधी सांगायचं रे बाबा. तर मयप्पा, बाळूची जरी चूक असली तरीही त्याच्या आधी बायकांची चूक आहे. म्हणजे मला गुंडप्पाचं म्हणणं पटत आहे म्हणून मी बाळूला माफ करतो. आणि गावकऱ्यांनो, त्याला आता समजावून सांगितलं आहे, असं पुन्हा करणार नाही तो. अय्यो, आलं लक्षात? त्या बाळूच्या लग्नाबद्दल काय आहे ना ते पंच चावडीवर ठरवतील. अय्यो, एकच चावडी हाय आणि ते तिथं वर, तिथं मॅच न्याव करतो. आणि माझा न्याव करणारा अजून पैदा व्हायचा आहे. चला निघायत ना, निघा म्हणलं ना वा. माझा निवाडा करायला आले आहेत. एवढं सोपं आहे वय.